नाशिक जिल्ह्यामध्ये आणि संबंध महाराष्ट्रातच कंत्राटी कामगारांची प्रचंड पिळवणूक आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळत नाही, महागाई भत्ता मिळत नाही, बोनस मिळत नाही, रजा मिळत नाही, ESI नाही, प्रॉव्हिडंट फंड नाही. ज्या कायदेशीर गोष्टी ह्या कुठल्या मिळत नाहीत. कंत्राटी कामगारांना नियमित 12 महिने कामावर लावलं जातं. कंत्राटी कामगाराचा अपघात झाला तर कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि वर्षानुवर्ष काम केलं तरी सुद्धा कंत्राटी कामगारांना कायम केलं जात नाही किंवा पगारवाढ दिली जात नाही. आता कंत्राटी कामगारामध्ये डिप्लोमा झालेले इंजिनियर आहेत, ITI मुलं आहेत, डिग्री घेतलेले मुलं आहेत, अत्यंत आधुनिक अशा मशीनवर काम करणारे स्किल्ड हाय स्किल्ड कामगार आहेत. परंतु त्यांना कायम करण्याबद्दल कुठलीही हालचाल येथे कंपन्यांचे मालक लोक करायला तयार नाहीत. 8-8, 10-10 वर्ष काम केलं तरी सुद्धा त्यांना कायम केलं जात नाही, पगारवाढ दिली जात नाही. आणि त्यामुळे ज्या वेळेला हे कामगार 2, 5, 10 वर्ष झाल्यानंतर न्याय मिळत नाही असं कळतात, त्यावेळेला युनियन करतात. तर त्यावेळेला कामगारांच्या युनियनशी चर्चा करण्याऐवजी ह्या कंपन्यांचे मालक लोक या कामगारांना सर्रासपणे कामावरून काढून टाकतात. दिंडोरीतला हाय मीडिया कंपनीने 105 कामगार काढून टाकलेले, हेक्झागॉन कंपनीनं 20 कामगार काढून टाकलेले, लुसीने 105 कामगारांना काढून टाकलेले, अंबुजा सिमेंटने 29 कामगारांना काढून टाकलेले, रोठे आरडे कंपनीनं 160 कंत्राटी कामगारांना काढून टाकलेले. म्हणजे तुम्ही न्याय मागितला की तुम्हाला कामावरून काढून टाकायचं, अशी सगळी परिस्थिती आहे. आता जर 8-8, 10-10 वर्ष सुद्धा काम करून जर नोकरीची सुरक्षितता मिळणार नसेल आणि तुम्हाला जगण्या इतकं वेतन मिळणार नसेल तर या कामगारांनी जगायचं कसं? हे सगळे अन्याय आम्ही कामगार मंत्र्याकडे घेऊन गेलो, जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो, कामगार उपायुक्तांकडे गेलो, आम्ही त्या लोकप्रतिनिधी आमदार आणि मंत्री महोदय नरहरी झिरवाळ साहेबांना भेटलो, आम्ही आमदार हिरामन खेसकोरांना भेटलो, राजाभाऊ वाजेंना भेटलो, भास्करराव बागरे सरांना भेटलो, ह्या सगळ्यांना भेटलो. त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या, ह्या कामगारांचे प्रश्न सोडवा. प्रत्यक्षामध्ये काही प्रमाणामध्ये हिरामन खोसकर साहेबांनी जर सोडलं तर ह्या कोणीही लोकप्रतिनिधीने कामगारांची बाजू लावून धरली नाही. आमचे मतं घेतले, परंतु कामगार संकटात आहे त्यावेळेला मात्र त्यांना न्याय देण्यासाठी कुठली कृती नाही केलेली. आम्ही कामगार मंत्र्यांना 3 वेळेला भेटलो की हे कंत्राटी कामगारांना उपाशी मारण्याचं काम चालू आहे, तुम्ही त्यांना न्याय मिळवून द्या. कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेबांनी बैठक घेतली आणि रोठे कंपनीमध्ये सगळ्या कामगारांना कामावर घेण्याचा आदेश दिला, परंतु तरी सुद्धा महिना झाला तरी सुद्धा त्या कामगारांना कामावर घेतलेलं नाही, ही परिस्थिती आहे. आणि म्हणून हे जे काही नाठाळ मुजोर झालेले मालक आहेत आणि त्यांच्याबरोबर जे ठेकेदार आहेत, ह्या ठेकेदार जे कामगारावर अन्याय करतायत त्याला कुठेतरी नियंत्रण आणण्याची गरज आहे आणि ते नियंत्रण आणण्यासाठी सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे. म्हणून आमची मागणी आहे की कामगार मंत्र्यांनी नाशिकला यावं, कॅम्प करावा, संबंधित कंपन्यांचे मालक लोक ठेकेदारांनी युनियनशी चर्चा करावी आणि ह्या कामगारांना न्याय मिळवून द्यावा. मुंबईच्या मंत्रालयात बसून हे प्रश्न सुटू शकत नाहीयेत असं आमचं म्हणणं आहे. त्यांनी नाशिकमध्ये आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, कंत्राटी कामगार पद्धतीचा प्रचंड गैरवापर चालू आहे. तुम्हाला रोठे ह्या कंपनीचं उदाहरण जर सांगितलं तर परमनंट कामगार 130 आहेत आणि कंत्राटी कामगारांचं लायसन्स 550 कामगारांचं आहे. त्याच्यानंतर शिकाऊ कामगार वेगळे, त्याच्यानंतर स्टाफचे लोक वेगळे. आता 130 परमनंट कामगार आणि 550 कंत्राटी कामगार हे कसं काय होऊ शकतं? मग कामगार खात्याचे अधिकारी लायसन्स देताना काही बघतात की नाही? ज्या कामासाठी लायसन्स दिलं त्या कामाशिवाय दुसऱ्याच कामासाठी या कामगारांना वापरलं जातं. हे सगळे कामगार मॉडर्न मशीनवर काम करणारे कामगार आहेत. मग इथं कंत्राटदाराला कसं काय लायसन्स दिलं? मग हे जे काही कामगार खात्यातले अधिकारी आहेत आणि ठेकेदार आहेत आणि मालक लोक आहेत त्यांचं संगनमत आहे, त्यामुळे ते काही न बघता अशा पद्धतीनं लायसन्स देतात आहे. शेकडोच्या संख्येनं कामगार उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये काम करतात आणि तरी सुद्धा ठेकेदारी पद्धतीचं तुम्ही लायसन्स देताय. कसं काय देताय? कामगार मंत्री काय करतात आहे? आज रोठे कंपनीचा कामगार खात्यानेच तपासणी केली, त्याच्यामध्ये त्यांचाच अहवाल असं सांगतो की 12 कामामध्ये उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये इथे कंत्राटी कामगार वापरले जात आहेत आणि त्यांनी आता प्रस्ताव केला की तिथल्या कंत्राटी पद्धतीला प्रतिबंध केला पाहिजे. ही चांगली गोष्ट आहे, परंतु देता कसं काय लायसन्स तुम्ही? ठेकेदाराला लायसन्स का देता तुम्ही? हा आमचा प्रश्न आहे.
म्हणून आमची दुसरी मागणी आहे की सगळ्या कंत्राटी ठेकेदारांचे लायसन्स तपासा, त्यांना एवढ्या मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार लावण्यासाठी जी तुम्ही परवानगी देते ती रद्द करा, आणि जे काम परमनंट स्वरूपाचं नाहीये, जे हंगामी स्वरूपाचं काम आहे, त्या कामासाठी किती कामगार लागतात तेवढेच कामगार लावण्यासाठी त्यांना परवाना द्या, ही आमची मागणी आहे. आणि ज्यांनी ज्यांनी हे सगळं गैरव्यवहार केलेला आहे त्यांच्या विरुद्ध कारवाई करा, ही आमची कामगार मंत्र्याकडे मागणी आहे. दादा 23 तारखेपासून आपला ढोल बजाव आंदोलन सुरू करणार. आता आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही सगळ्यांकडे न्याय मागण्यासाठी बघतोय. आमचे कामगार दारोदार फिरतात आहे, कोणी त्याच्यामध्ये लक्ष घालत नाही, आणि त्यामुळे आम्हाला शेवटी एक आंदोलनाची भूमिका घ्यावी लागते. आम्ही 23 तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल आंदोलनाने सुरुवात करणार, ढोल बजाव आंदोलन आम्ही सुरू करतो, आणि हे आंदोलन जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत ते चालू राहील. हे ढोल बजाव आंदोलन जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर होईल, कामगार उपायुक्ताच्या कार्यालयासमोर होईल, त्याचबरोबर निमा संघटनेच्या कार्यालयासमोर होईल. जे जे मालक लोक अन्याय करतात आहे त्यांच्या घरासमोर ते आंदोलन होईल. जे जे कोणी कामगार वर्गाला त्रास देतात आहे त्यांच्याच घरासमोर आम्ही हे ढोल बजाव आंदोलन करणार आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहे.